हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है, तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं, और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो. हॅलो, हम्म. ओमकार कदम बोलतायत ना? हो, आपण कोण? हा सर, निशा जाधव बोलते सर. निशा जाधव. कुठून मॅडम? हा, आरबीएल बँकेच्या बिहाफ मधून बोलते. बोला आता, तुमचं हा, काय जाधव. कन्सर्न होतं, बोला. माझं काय कन्सर्न नव्हतं. ती मला फोन केलेला. तुम्ही कशाला फोन केला सांगा तुम्ही. मी सांगतो तुम्हाला उत्तर सॉरी, मी देतो. त्यांची सिनियर आहे म्हणून मी कॉल केलाय सर. अहो बोला मॅडम, ना. तुमची क्वेरी काय आहे? कशाला कॉल केला? ओके, हळू बोला मग तुम्ही. प्लीज हळू बोलू शकता. हो, मलाही तुम्ही आवाज घरी फोन चढवता नाही येतो. केलाय. हो, तुम्ही माझी मग गर्लफ्रेंड तुम्ही किंवा कोणाला माझी फोन बायको केला? नाही. हो, नाहीच माझा आहे, नाहीच आहे. मी ऍटिट्यूडच असा प्रोफेशनल आहे. बोलते तुमच्याशी. हो, मेहरबानी मी नाही तेच करत बोलते, आहे. काय रिस्पेक्ट. कशाला हो, फोन मग केलाय तुम्ही सांगा करताय. मला. मेहरबानी तुम्ही करताय. जोरात मग बोलू तुम्ही नका. करताय. तुम्ही तुमच्या तुम्ही नवऱ्याला करताय. फोन मग नाही केलाय. तुम्ही तुम्ही हळू घरी बोला. फोन नाही मग केलाय. तुम्ही हळू बोला का? समजलं? तुम्ही कशाला हळू बोला? मग तुम्ही पण माझा माझी अंदाजच गर्लफ्रेंड असा आहे. समजलं ना? ऐकायचं मग ऐका, नाही तर कोणी फोन घेतलं? ठेवून द्या. कार्ड कोणी घेतलं? कार्ड कोणी घेतलं? कार्ड कोणी युज करताय? अरे कार्ड मी नाही घेतलं. मग तुमच्या बापाकडनं घेतलंय का? कसं बोलता तुम्ही जाधव? घेतलं होतं. तुमच्या बापाने दिलं? तुमच्या बापाची एवढी अवकात आहे काय? तुमच्या बापाची एवढी अवकात आहे काय? हा, तुझ्या बापाची एवढी अवकात आहे? साली 10,000 15,000ची नोकरी करतेस तू, आणि तू माझी अवकाताची वार्त्या करते. हा, तुझ्या बापाने तुला तिकडे 10-15 हजाराची नोकरीसाठी पाठवलंय, आणि तुझा बाप मला देणार आहे. अच्छा, ओके ओके ओके. अजून ओके, म्हणजे कार्ड घेतलंय. कार्ड घेतलंय म्हणजे तू काय बोलायला का मागते? हळू बोलायचं. तुला हातपाय जोडायचे. तुझ्या बापाकडनं घेतलेस काय? तुझ्या बँकेकडनं मी बिझनेस केलाय. तुझ्या बँकेने ना माझ्या बरोबर बिझनेस केलाय, आणि तुम्ही आहे ना, आम्ही आहात म्हणून तुम्ही आहात. लक्षात घ्या. तुमच्या घरी जे चूल पेटतं ना, चूल दोन चपाती खातात ना, ते आमच्या आशीर्वादाने खातात आहे. लक्षात घ्या. समजलं काय? आम्ही टायमावर पेमेंट करणार ना, आम्ही टायमावर, तर तुम्हाला कोण कुत्रा पण विचारणार नाही. आणि मी समजा TL आणि सुपरवायझर असतो ना, तर लात मारून तुमच्या ना कमरेवर लात मारली असती आणि फ्लोअरवरला पळवलं असतं. समजलं का? तुमची अवकात आहे का? तुम्हाला फॉलो अप नाही येते का? नालायकांनो, तुम्हाला बोलता येतं का? तुमची काय DRT? मी ट्रेनिंग घेऊ का आता? अरे माझ्या अवकाताची वार्ता करू नकोस. तू सुंदर दिसत असेल ना तर माझ्याकडे ये. मी तुला आहे ना माझ्या घरी आहे ना 24 तासासाठी कामाला ठेवतो. झाडू, पोछा, संडास, बाथरूम साफ करायचं, आणि तुझ्या नवऱ्याला पण घेऊन ये. दाराच्या बाहेर बसायचं. मी येता जाता, माझे लोक येता जाता सॅल्यूट मारायचं. ही माझी अवकात आहे. अरे इज्जत तुझ्या टाक आती सांगतोय त्याच्यात. अरे मी उपकार करतोय म्हणून तू 2 टाइम तुझ्या घरी जेवतेस. अरे तुलाच सांगतोय, निशा जाधवला सांगतोय. RBL ची जी आहे ना बिहाफ मधून बोलते, तिलाच सांगतोय मी. काय सांगतोय? निशा जाधवला सांगतोय. RBLच्या बिहाफना सांगतोय ना, तिची अवकात दाखवतोय. माझी अवकात काय आहे ना ती दाखवतोय निशा जाधवला. अरे बँकेमध्ये तुझी काम करायची अवकात आहे काय? तुझी अवकात आहे कामं करायची? मी बँकेकडनं घेतले. मी कस्टमर आहे, ती बँक आहे. त्याच्यामध्ये जो बोलतो ना तो दल्ला असतो, दल्ला. त्याला मुंबई बंबई भाषेमध्ये काय बोलतात माहिती का? भडवेरीगिरी करणं. ते तू करतेस. तू करतेस. समजलं? तुझे पूर्ण खानदान दिसते. अरे काय दिसतंय? आपण फोनवर बोलतोय. तुला कसं काय दिसतंय तिकडनं? निशा जाधव RBL ची एक दल्ली आहे. कोण आहे? तूच आहे. समजलं का? काय करणार आहेस रे तू? एवढा करतोय? अरे मी काही करणार नाही. मी काय करणार तुला? मी खिशात जमडी नाही. मग पैसे भरून दाखव. चल, तू बोलतोस ना, एवढा पैसे भरून दाखव. तुला मानते मग मी. अरे तू माझ्याकडे ये ना, मी तुला दाखवतो माझ्याकडे काय आहे काय नाही. माझ्या घरात ये. 24 तासासाठी कामाला, स्वयंपाक कर. समजलं? मी अजूनपर्यंत काय केलं नाही तर तू
हॅलो. हॅलो, हां शिवाजी साहेब देवेंद्र ने किया है. हां, बोला. आरबीएल मधून बोलतोय साहेब अभिषेक. हे पेमेंट बाकी होतं तुमचं. शायद आपकी उसका RBL. काय नाव तुमचं? 7230 अभिषेक. अभिषेक. काय कार्ड नंबर म्हटलं? 7230. 7230 RBL. त्याचं पेमेंट बाकी होतं 25,232 रुपये. होय, जरा पेंडिंग आहे. जरा पैशांची प्रॉब्लेम आहे. जरा उशीर लागणार आहे. ऑलरेडी भरपूर लेट झालाय बघा. 4 तारखेला करायचं होतं तुम्हाला पेमेंट. आता पैसे आहेत नाहीत, काय करायचं? ओवरऑल में कितने का अरेंज करून घ्या ना साहेब. प्रयत्न तर चालू आहे अरेंज करायची, पण तर होईना झालंय. बघा तुमचंच नुकसान होतं ना साहेब यासाठी. होय, विचार करायलोय माझंच नुकसान व्हायलंय म्हणून. तरी पण करायलोय प्रयत्न, बघूया. अरेंजमेंट झालं की करून टाकतो. तर आज करायचं, आज करणं जरुरी आहे साहेब याच्यानं. नाही, आज तर नाही 4 होणार. तारखेला करणं होतं. आज 13 तारीख आहे साहेब. पॉसिबल नाही. आणि आता आज करायचं तर मुश्किल आहे, कठीण आहे. कठीण नाही साहेब. अरेंज करून घ्या. तुम्हाला चार्जेस वेवर मिळतील ना याच्यावर. प्रयत्न करतो तो अभिषेक. हा, प्रयत्न करतो प्रयत्न करायचा. अरेंजमेंट झालं की करून टाकतो. अरेंजमेंट करणं ठीक आहे साहेब, पण आज करायचं आहे तुम्हाला म्हणून मी म्हणतो. बघा तुम्ही आता नाही आहे ना माझ्याकडे पैसे, कुठून करायचं? आज करायचं आहे, तुम्ही म्हणाला बरोबर आहे, हा. मान्य करतो, पण पैसे नाही आहेत माझ्याकडे. आता कसं करायचं? तर मी तेच म्हणतोय, अरेंजमेंट करून करा. कारण तेच बघा, प्रयत्न करायला की. करायला लागलात तुम्ही, पण होत नाही ना साहेब. आता ते बघा, सगळ्यांकडे पैसे असायला पाहिजे असं तर नाही आहे. नाही, कुणाकडे मागवायला गेलो तर पैसे नाही आहे बाबा म्हणतात, मग काय करायचं? एवढी तरी कसं करायचं? तर तुम्ही 2,75,000 नाहीच ना. आता व्हॅल्यू ते तुमची कंपनी व्हॅल्यू बघितली काय बघितली माहित नाही. मला वाटतं सिबिल स्कोर बघितली असणार. व्हॅल्यू तर माझी काय बघितली नसणार. पण आता माझे लोक माझी व्हॅल्यू बघायला आहेत. माझी व्हॅल्यू तर सध्या मार्केटमध्ये काहीच नाहीये. एवढं तुम्ही काय युज केलंय? तुमची व्हॅल्यू साहेब ना, तेव्हाच बँकेने दिलं ना. एवढं तर देऊ शकतो साहेब कोणतरी. बँक कधी पण नाही माणसाचं व्हॅल्यू बघून देत नाही, सिबिल स्कोर बघून देतात. मग काहीतरी असेल म्हणून साहेब दिलं ना. असं कोणाला देईल का सांगा मला तुम्ही. त्यावेळी माझं तर परिस्थिती चांगली होती, आता जर परिस्थिती वाईट आहे. समजू शकतो ना साहेब. म्हणूनच म्हणतोय तुम्हाला. बघा, तुम्हाला चार्जेस लागले, लेट पेमेंट चार्जेस 2,000 आणि लागू देखील बँक इंटरेस्ट. मग ते माफ करून भेटतंय ना साहेब तुम्हाला. अहो ते बरोबर आहे, पण तुम्ही माफ करून देता, बरोबर आहे. आता ते वरचे पैसे भरायला माझ्याकडे पैसे नको काय? पैसे असेल तरच मी भरू शकतो ना. पैसे नसेल तर मग कसं भरायचं? साहेब मग असं कसं बोलून चालेल साहेब? तुम्हाला असं तर नाही ना म्हणत आहे की काल कार्ड यूज काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, टेन्शन घेऊ नका. भरलो नाही तर तुमची बँक माझ्यावर लिगल ऍक्शन घेऊ शकते, होय की नाही? ते तर ऑप्शन आहे तुमच्या बँकेकडे, आहे. बघा होय की नाही? ते सांगतो आहे बँकेकडे. पण बघा तुम्ही एवढं आता पेमेंट करायचं आहे, ठीक आहे. तुमच्या घरी येणार माणसं, जमलं की करतो. आजूबाजूला विचारणार, मग तुमचाच प्रॉब्लेम आहे ना. विचारू दे की काय विचार, काय ते काय नवीन नाही आहे मला. आजूबाजूला विचारायचं म्हणजे ते तर तुम्ही RBI गाईडलाईन्स उलट काम करता. ते तुम्ही जाऊन घरी येऊन घराकडे भेटला नाही तर तुम्ही आजूबाजूला विचारणार, लोन बद्दल तुम्ही त्यांना बोलणार. ते तर इलिगल प्रॅक्टिस झालं नाही तुमचं. ते इलिगल कसं होणार साहेब? तुम्ही DRA झालाय का तुमचा? मग तुम्ही DRA सर्टिफाईड आहेत का? मग आहे ना. मग तुम्हाला शिकवलं नाहीत का DRA ट्रेनिंग मध्ये? कुणाच्याही लोन बद्दल घराच्या लोकांना सांगायचं नाही, आजूबाजूला पण सांगायचं नाही म्हणून तुम्हाला शिकवलं नाही का DRA ट्रेनिंग मध्ये? आम्ही बोललो काय तुम्हाला? सांगणार आहेत आम्ही. मग तुम्ही सांगितलं की विचारले तर मग काय करणार? लोक तुम्हाला विचारणार ना. तुम्ही घरी नाही भेटले. तुम्ही विचारायचं नसतं साहेब. कुणी पण कसं पण काय पण विचारायचं नसतंय. केव्हा विचारायचं असतं माहिती आहे? ऐका दीपक, ऐका अभिषेक भाऊ, ऐका. जेव्हा कस्टमर तुम्हाला रीच होत नाही, कॉलवरती असू दे नाहीतर घराकडे असू दे, त्यावेळी तुम्ही विचारू शकता कुठं आहे म्हणून. मी तुम्हाला रिचेबल आहे, मग तुम्ही कसं विचारतो म्हणून सांगता तुम्ही. मी काय बोललो तुम्हाला साहेब? तुम्ही आधी जरा काय बोललो ते लक्षात घ्या. मी काय बोललो? काय बोलला तुम्ही? माणसं येणार असं आजूबाजूला विचारणार तुम्ही. नाही, येऊ दे शिस्तीत. तुमचे माणूस येऊ दे, शिस्तीत येऊ दे, शिस्तीत जाऊ दे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी त्यांना बोलतो, मी त्यांच्याशी बोलतो.
नाही मी तुम्हाला सांगायलोय तुमच्या डोक्यात काय विचार आहे, सांगताय तुमचे ना मला. जे तुम्ही फील्ड तुमच्या फील्ड ऑफिसर जे डोक्यात असतात नाही ते DRA सर्टिफाईड नसतात. ते उलट सुलट काय पण बोलून जातात. ते आम्ही हे करू सहन करून घेणार नाही. येणारा माणूस जो पण येईल तो पण येईल. असं कसं कोणाला पण कसं नाही पाठवत. नाही जो पण येईल ना त्याच्याकडे ID असायला पाहिजे. त्याच्याकडे होम व्हिजिट ID लेटर, असणारच ना. ऑथरायझेशन ID लेटर असणार. आणि तो DRA असणार. सर्टिफाईड. ID तर सगळीकडे असते. आयडीचा प्रश्न नाहीये. होम व्हिजिट लेटर, ऑथरायझेशन लेटर आणि तो DRA सर्टिफाईड माणूस राहायला पाहिजे. तो नॉन DRA असेल तर मग आम्ही गप बसणार नाही. कोण बोलले तुम्हाला ग बसा करा काय तुम्हाला नाही सांगायला तुम्हाला मी नाही तुम्हाला सांगायला मी सांगायला ना, तुमचं तुम्ही आम्हाला हे सांगू नका की असं सांगायला कसं पाहिजे काय, साहेब कसं सांगायला पाहिजे. काय आहे तुम्ही RBI गाईडलाईनचं उलट काम करता म्हणून तुम्हाला सगळं सांगावं कोण लागतंय उलट आम्हाला. केलंय? तुम्हाला कोण उलट केलंय? कोणी उलट नाही केलंय? सांगायलाय आणि तुम्ही कुणालाही पाठवता नाहीये. पाठवा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी त्यांच्याशी बोलतो भेटतो सगळंच करतो. पैसे असेल तर देऊन टाकतो नसेल तर मग नाही म्हणतो. सरळ RTP टाकायला सांगतो. हा. एवढंच लक्षात ठेवून घ्या. जबरदस्ती आम्ही तुम्हाला नाहीये. काय बोललो का? आरबीआय तुम्हाला सांगतायत. एजन्सीवाल्यांना सहज सांगितलेलं असतात फोर्सेबली रिकव्हरी करायचं नाही, हॅरॅसमेंट करायचं नाहीये. हा. हा ते जरा लक्षात ठेवून घ्या. जेव्हा कस्टमरकडे पैसे येईल त्यावेळी कस्टमर तुम्हाला पेमेंट करते. असं फोर्सेबल रिकव्हरी नाहीये. आरबीआय आहे की आहे की हा मग कोणते आरबीआय अहो साहेब म्हणून तुम्हाला सांगावलंय परत एकदा तुम्ही DRA ट्रेनिंग घ्या नाही तर RBIचे गाईडलाईन्स वाचून घ्या. ऐकून घ्या मी बोला. आता कसं आहे कस्टमरचे जेव्हा पैसे येईल तेव्हा द्या असं सांगितलंय काय आहे की हा हा बरं 4 वर्षांनी पेमेंट करणार तेव्हा सांगणार घ्या म्हणून हो मग असं आहे काय आहे की मी 10 वर्ष घेऊ. जरा मी 10 वर्ष घेऊ. कोण बोलतो हॅरॅसमेंट तुम्हाला 10 वर्ष? थ्रू आणि फोर्सफुली रिकव्हरी करायचं नसतं साहेब. इन कोण केस बोलतो तुम्हाला forcefully? तुम्हाला कस्टमर कळेल मग, पेमेंट समजेल केला तुम्हाला. नाही. ऐकून तुम्हाला घ्या समजेल, अभिषेक भाऊ तुम्हाला समजेल ते. ऐकून घ्या अभिषेक ऐकूनच भाऊ घेतोय मगापासून. कस्टमर ऐकूनच पेमेंट घेतोय. केला नाही ऐकून तर घेतोय मी. बँकेकडे अथॉरिटी ऐकून आहे. घेतोय तुम्ही. हे करा. लिगल ऍक्शन घेऊ शकते बँक. मग legal तुम्ही action forceful- कोण हा. बोललं तुम्हाला जाऊ दे की लिगल जाऊ दे. ठीक आहे जाऊ दे की लिगल जाऊ दे. तुमच्या डोक्यातला ते विचार काढा. ठीक आहे सावकार साहेब तुम्ही लिगल करू शकता माझ्यावर मला काय प्रॉब्लेम नाहीये का. हा मग तो करा, legal ठीक आहे. केलं ना तुम्हाला कोण बोलला असं आणि लिगल म्हणजे प्रॉपर लिगल डॉक्युमेंट बरोबर यायला पाहिजे सर. मग ते हा, देणार आता ना, तोंडी कोण बोललं यायचं तुम्हाला नाही. असंच येणार आहे असंच कोण येणार आहे बोल नाही येईल आल्यानंतर बघूया की ठीक आहे जो येते ना तेव्हा बघतो. पेमेंट नाही होत काय नाही नाही, आता नाही होणार. नुसतं हे करतात हा? नाही आता तर नाही होणार. RTP टाकून टाका त्याच्यात. टाकतो RTP बरं, काय टाका. तुमच्याकडे हेच भरण्याचं येत नाही असं समजलं. नाही होणार Intention नाही होणार तुमचं नाही. भरण्याचं. बरं बरं आता इंटेन्शन टाकून टाका. हा टाकून टाकतो. बरं बरं टाका. इंटेन्शन नाही कस्टमर असाच उगाच काय ना काय बोलतो लोकांना बरं हेच लिहा चालेल हेच लिहा हा. चालेल काय प्रॉब्लेम नाहीये. माझी परिस्थिती मला माहित आहे. तुम्ही काय लई बोलणार ते काय होणार नाही ते. ते आम्हाला बरं बरं ठीक आहे एखादा टाका. माणूस समोरचं सांगत असतं ना चांगला तर तुम्ही उलटा सांगणार त्याला हा, ते काय चांगलं ते सांगतो, सांगायचं उलटं कसं सांगायचं ते आम्हाला माहित आहे. आम्ही उलट आता काय तुम्ही सांगत कशाला नाही. सांगता की हे करा ते करा आम्हाला कशाला शिकवता? सांगायलाच पाहिजे. तुम्हाला कशाला शिकवता तुम्ही शिकवलंच पाहिजे हो. तुम्हाला काहीच माहित नाही कशाला? नाही, तुम्हाला म्हणून काय म्हणून तुम्हाला काय शिकवलं. तुम्हाला नुसतं आधी जेवण जेव्हा करताना तुम्हाला काय मी नाही. ज्ञान दिलं मग तुम्हाला जरा प्रॉब्लेम झाला. तुम्हाला जरा त्रास झाला ते कस्टमरला सगळं माहित आहे म्हणून. तुमच्यापेक्षा डबल माहिती आहे मला कळलं का? काहीच माहित नाही. नाही तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एवढं सगळं बोललं नसतं. कसं काय बोललो नसतो मी तुम्हाला नाही तुम्हाला काहीच नसतं. माहित नाही. काय माहित नाही काय नाही पेमेंट अरे, काम करा. तुम्हाला आणि सांगता का तुम्ही अहो साहेब पेमेंट लोन घेतलो मी कार्ड यूज केलो मी पेमेंट करायचं नाही करायचं ते माझा प्रॉब्लेम तेव्हा समजलं का नाही नाही. मला घेताना पण समजलं नव्हतं वापरताना पण समजलं नव्हतं. हा, मग हा नाही काही समजलं नाही मला. दुसऱ्यांना ज्ञान कसं सांगतात ते नाही सांगायला पाहिजे. नाही, तुमचं काय आहे तुम्हाला सांगायलाच पाहिजे. सांगायलाच पाहिजे हो साहेब सांगायलाच पाहिजे. ज्ञान द्यायलाच पाहिजे तुम्हाला. कशाला सांगता तुम्ही नका सांगू आम्हाला ज्ञान. बरं ठीक आहे तुमचं ज्ञान तुमच्याकडे ठेवा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे RTP टाका त्याच्यात. दुसऱ्यांना सांगू नका RTP बरं, टाका, बरं. हे टाका. आम्ही बघू काय करायचं हा बघा नका बघा सांगू कशा टाका बरं बरं टाका काय करता करा जरा. हा ठीक आहे करा काय करता करा. दुसऱ्याला सांगायचंच नाही कधी पण हा सांगू बरं ते आमचा प्रॉब्लेम. स्वतःचं तुम्ही पण मला काय सांगू शका ते तुम्ही सांगू नका मला दुसऱ्यांना काय सांगायचं काय सांगायचं नाहीये. आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे कुणाला काय सांगायचंय काय सांगायचं नाहीये. तुमचं ज्ञान तुमच्याकडे ठेवून घ्या ठीक आहे. माझं ज्ञान माझ्याकडे ठेवून घेतो. तुमचं पण ज्ञान तुमच्याकडे ठेवून घ्या. आम्ही ठीक आहे. देतच नाही लोकांना असं फुकट ज्ञान काय वाटायला बसलोय का नाही तुम्हाला नाहीये फुकट वाटतंय तुमच्याकडे म्हणून ज्ञान काय? नाहीये. तुमच्याकडे ज्ञान नाहीये म्हणून आम्ही फुकट वाटायला बसलो इथं. हा? हा आम्ही तुमच्याकडे ज्ञान नाहीये म्हणून आमच्याकडे जे ज्ञान आहे नाही ते आम्ही तुम्हाला फुकट वाटायला बसलोय. काय ज्ञान तुमच्याकडे काय नाही तुम्हाला ठीक आहे ते बघूया की ठीक आहे दाखवतो की आमच्याकडे ज्ञान किती आहे किती नाही ते तुम्हाला समजतंय.
सगळे 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 दाखवतो तुम्हाला मी. ते ज्ञान आहे तुमच्याकडे. माझ्याकडे केवढं ज्ञान आहे नाही ते तुम्हाला नंतर कळेल. अहो काय ज्ञान ठीक आहे. आहे तुम्ही हे गुगलवर ते नंतर सांगता आम्हाला. अहो ते सगळं तुम्हाला नंतर समजतंय. किती ज्ञान आहे किती नाही ते सगळं माहित आहे तुम्हाला. ठीक आहे. माणूस पळवाटा काढतो आता बघायला असं झालं ठीक आहे. पळवाटा काढतो आता. ठीक आहे टाका टाकतो मग. Google टाका वर OTP टाका. करतो, असं केलं तसं काय करायचं मग काय हा करायचं? हा ठीक आहे तेवढंच आहे नाही टाका त्याच्यावर OTP टाका आता. असं पळवाटा दुसऱ्या काढायचं तेवढं हे दुसऱ्या केसवर काम करा आता. दुसऱ्या केस नव्हतेच मी म्हणतोय ते हा? पळवाटा दुसऱ्या काढायचं. केसवर काम करा आता तुमचं रिकव्हरी होईल. माझ्या केसवर काम करू नका तुम्ही सोडू नका. तुमच्या केसवर काम केलं तर काय होईल? पैसेच भेटणार नाही तुम्हाला. तुमच्या बाहेर जायचं देणार कुठे? आरटीपी शिवाय तुम्हाला पेमेंटच भेटणार नाहीये. हा? आरटी शिवाय तुम्हाला पेमेंट भेटणार आहे देतो का? आम्ही बघतो ना तसं नाही. बघा की बघा कसं काढून घेता बघतो की मी पण. हा. बघा. तुम्ही थांबा आता. बघा बघा आम्हाला बघा हे करा. धमक्या देताय ना कसं अरे बघा की काढून तर बघा. हा? काढून घेऊन तर बघा. तुम्ही धमक्या देता का आम्हाला? अहो धमक्या म्हणजे तुम्ही धमकी देता ते चालतंय. आम्ही काय बोललो की तुम्हाला धमकी वाटते. धमकी दिली? हा? काय धमकी दिली आम्ही ना तुम्हाला? अंगण तेडा. हा आम्ही पण बघतो हे बघतो ते बघतो तुम्ही धमकी देता ते चाललंय. मग आम्ही काय बोललो की तुम्हाला धमकी वाटतंय. काय धमकी दिली आम्ही हा तुम्हाला? नाही आम्ही बघतो की आम्हाला माहिती आहे कसं काढून घ्या. मग आम्हाला माहिती आहे, तेच करणार आम्ही. करा नाही मग तुम्हाला कोण थांबवलं इथं साहेब करून घ्या. जे तुम्ही तुम्हाला आता करायचंय करून घ्या. ऐकून तुम्हाला घ्या. जे करायचं करून तुम्ही मला घ्या. म्हणताय. तुम्हाला सांगायलाच पाहिजे. काढून दाखवा हे काढून दाखवा. अरे तुम्ही जेव्हा म्हटलं आम्हाला माहित आहे यूज केलंय. मग तुम्ही कशाला विचारायला. तुम्ही बँकर आहे काय? हा तुम्ही बँकर आहे? हा. हा मग तुमचं थर्ड पार्टीतून बोलायला का तुम्ही बँकेतून बोलायला? कशातून? थर्ड हा? पार्टी कशाला बोलू? थर्ड मग पार्टी कुठून कशाला बोलू? कुठून बोलायला मग तुम्ही? कुठून आता सांगितलं की आरबीएल मधून बोलतोय. आरबीआय मधून? लक्ष कुठे आहे तुमचं? आरबीआयतून नाही आरबीआय मधून म्हणजे तुम्ही थर्ड पार्टी झाला. आरबीएल मधून बोलतोय. हा मग तुम्ही थर्ड पार्टी झाला. मग काय मग कसं कसं मग असतं तुम्ही सांगा? आरबीआय मधून बोलत असेल तर तुम्ही एम्प्लॉयडी सांगा मला बघूया. हा? तुम्ही आरबीआयचे बँकर आहे तर तुमचं एम्प्लॉयडी सांगा मला. कशाला सांगू तुम्हाला एम्प्लॉय? हा मग तुम्हाला एवढ्या भीती का वाटतं मग तुम्हाला एम्प्लॉयडी विचारलं की एवढं तुम्हाला त्रास काय होतंय? मी सांगतो घ्या. हा सांगा. मी सांगितलं पेमेंट करायचं. अहो तुम्ही सांगा पेमेंट करायचं न करायचं ते दुसरी गोष्ट आहे. पेमेंट नाही सांगा. मला व्हेरीफाय करायचंय की तुम्ही आरबीआयचे एम्प्लॉय आहे की नाही मला व्हेरीफाय करायचंय. सांगा बघूया तुमचा एम्प्लॉय सांगा. अहो मी काय म्हणतो ऐकून घ्या. मी सांगतो पेमेंट करणार का तुम्ही? पहिला तुम्ही एम्प्लॉयमेंट आयडी तुमचा एम्प्लॉयडी सांगा. पेमेंट करणार ते का पेमेंट सांगा. करायचं न करायचं माझं पुढची नाव गोष्टी घ्या. नाही. ती दुसरी गोष्टी पहिला तुम्ही आपला एम्प्लॉयडी सांगा बघूया. या भेटायला या तुम्ही. भेटायला या मुंबईला या भेटायला. कशाला येऊ? तुम्ही दिला मला लोन. एम्प्लॉय आयडी कशाला? एम्प्लॉय आयडी कशा? मी मग तुम्ही माझ्या पेमेंट बद्दल तुम्ही विचारणार आहे तुम्ही कोण? पेमेंट नाही का? हॅलो हॅलो. बोला. हा, या भेटायला. मी तिथं आहे. सांगतो तुम्हाला ऍड्रेस सगळा सांगतो. हा ऍड्रेस पाठवा आणि एक 1000-1500 रुपये टाका. बसने यावं लागणार मला. फुकट येऊ शकत नाही मी. जरा पैसे टाका म्हणजे 1000-1500 टाका. माझ्यावर मेहरबानी करता का तुम्ही? हा, मग तुम्ही बोलवायला मला. मी बोललो तुम्हाला मी बँकेला येतो म्हणून. तुम्हाला तुम्ही बोलवायला ना. नाही मला नकोय. मला बघायचं आहे. आणि मी फोनवरती बोलतो की कशाला मागताय मग? मग तुम्हाला विचारणार की मग मला कोण फोन केले मी विचारणार की कोण माणूस आहे ते विचारणार की मी फोनवरतीच विचारणार. मग तुमचं सगळं डिटेल विचारायचं असेल तर मग तुम्ही मला 1000-1500 रुपये पाठवा. मी बँकेला येऊन भेटतो तुम्हाला. हा येत पाठवतो. ते पण पाठवतो. हा पाठवा. एक 1000-1500 रुपये पाठवा. येतो मी तुमच्या बँकेला मुंबईला येतो. या पैसे घेऊन या पण. हा पहिला पैसे 1000-1500 टाका. मला पहिला 1000-1500 टाका. तिकीटचे खर्च टाका. टाकतो सगळा टाकतो. हा टाका लवकर टाका. ते पूर्ण पेमेंट हो पहिला पैसे टाका. हो पुढचं नंतर बघूया. पहिला तुम्हाला येऊन भेटतो मी तुमच्या मुंबईला येऊन. पहिला 1000-1500 टाका. यायचं जायचं खर्च टाका नंतर बोलूया. 25,000च भरतो मग त्यापेक्षा. अरे ते 25 बघूया नंतर 50 बघूया ते पुढच्या पुढा. पहिला आता पैसे टाका म्हणजे गुगल नंबरवर हा हा ह्याच टाका मला लवकर. हा नंबर टाका मला 15,000 टाका. हा, येतो 25,000 तुम्हाला. टाकतो, ठीक आहे. हा टाका लवकर टाका. टाकतो. हा टाका. मग पेमेंटच करून घ्या मग. हा ठीक आहे टाका. हा सगळ्यात किती घ्या किती तुम्हाला. वर्ष किती वर्ष करून टाकणार? हा किती वर्ष करून टाकणार? ते मी बघतो. तुम्हाला का सांगू? बघतो? तुम्हाला कळलं ना किती आलं. बघतो काही नाही लवकर टाका. लवकरच टाकणार. हा लवकर टाका. येऊन भेटायचं मला तुम्हाला. तुमचं एम्प्लॉय तिथेच येऊन विचारतो मी. लवकर टाका. हा, हा.
लवकर टाकतो. 25,000 टाकतो. वाट बघत थांबा फक्त. हा ठीक आहे टाका लवकर. गुगल पे असं ओपनच करून ठेवा. हा ओपनच करून ठेवतो. हा. ओपन करून ठेवायची गरज नाही, ओपनच आहे म्हणजे ऑलरेडी. फक्त तुमचे पैसे येऊन पडायचे एवढंच बाकी आहे. पेमेंट पडणार. पडणार नाही. केव्हा पडणार ते? पडणार. आता पडेल नाही. आता एक अर्धा तासात पडेल नाही पैसे. पडणार. हा लवकर पडणार. हा ठीक आहे. वाट बघतो घ्या तुमचे पैसे केव्हा येते तुम्ही बघतो मी. हा हा टाका लवकर. ठीक आहे. हा ठेवा.